आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत महायुतीमधला तिढा अजूनही कायम आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची सिंधुदुर्गमध्ये गुप्त भेट झाली। उदय सामंत नागपूरहून राणेंना भेटण्यासाठी खास सिंधुदुर्गात आले। दोघांची भेट झाली। भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली। ही भेट झाल्यानंतर उदय सामंत तातडीने मुंबईला रवाना झाले। खरं तर आज जिल्ह्यामध्ये महायुतीची एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीला उदय सामंत यांनी दांडी मारली आहे। नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली। त्यानंतर रात्री उशिरा उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी एक्स अकाउंटवरून एक ट्विट केलं आणि नारायण राणे उदय सामंत यांची गुप्त भेट झाली। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत तिढा कायम आहे हे आता समोर आले। या संदर्भात आणखीन माहिती आपले प्रतिनिधी सदाशिव लाड आपल्याला देत आहेत। सदाशिव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? सदाशिव, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला जाणार की भाजपला, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघामधून उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना आपले बंधू किरण सामंत यांना इथून उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत। त्यामुळे ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला जाणार आणि या जागेवरना उमेदवार कोण असणार याबद्दलचा तिढा महायुतीमध्ये कायम आहे। सदाशिव लाड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सदाशिव, माझा आवाज येत असेल तर अपडेट प्लीज। सिंधुदुर्गात उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची गुप्त बैठक जी आहे ती झालेली आहे। एकीकडे उदय सामंत वारंवार शिवसेनेकडे ही जागा राहील असा दावा करतायत, तर दुसरीकडे त्यांचे बंधूंनी रात्री एक एक्सवरून ट्विट करून आपण लोकसभा मतदारसंघातून माघार घेतोय असं म्हटलेलं आहे। तिसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव या जागे संदर्भात चर्चेत आहे। त्यामुळे एकंदरीत या जागेचा अद्यापही तिढा सुटला नसल्याचं समोर येत आहे। मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उदय सामंत यांच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं हे अद्याप समोर आलेलं नाही, कारण आता थोड्याच वेळात महायुतीची जी बैठक आहे ती होणार आहे आणि त्या बैठकीला उदय सामंत जे आहेत ते उपस्थित राहणार होते। मात्र ते अद्याप उदय सामंत यांची भेट घेऊन उदय सामंत भेट घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि आता जर आपण पाहिलं असेल तर महायुतीकडनं दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण हे या महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सदाशिव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।